जुन्या काळातल्या बाया लहानच्या लेकरानं संडास केली तर लुगड्याचं किंवा धोत्राचं बारूद लावे ना आजी. लहानच्या बाळानं संडास केली तर लुगड्याचं किंवा धोत्राचं बारूद लावे. आताच्या बाया लय स्टँडर्ड झाल्या. आताच्या बाया काय करते, लहान लेकरानं संडास केली तर त्याला हागीज लावते. पुऱ्या गावाचं त्याच्यात जमा होते, त्याला आमच्या हागीज. जुना काळ खूप चांगला होता रे भाऊ. जुन्या काळातले लोक नाकातला शेंबूड हाताने शिंकडे आणि मातीने किंवा गोट्याने हात पुशे ना आपाजी. जुने लोक नाकातला शेंबूड हाताने शिंकडे आणि मातीने किंवा गोट्याने हात पुशे. आताचे पोट्टे एवढे स्टँडर्ड झाले, आताचे पोरं एवढे स्टँडर्ड झाले. शेंबूड आला म्हणजे पोट्ट का करते, खिशातला रुमाल काढते, नाकातला शेंबूड त्या रुमाली भरते आणि पुन्हा खिशात ठेवते. ठेवले का महिन्याचं 4-5 किलो तूप तरी होईल. काय पोरायची फॅशन, या फॅशनच्या मागं नका लागणार या पोरांना. काय पोरायची फॅशन, या फॅशनच्या मागं लागू लागू आपल्या जीवनाचं वाटोळं होत आहे. आज कपाळात टिळा लावता माझ्या दादानो, कपाळात टिळा. आज या कपाळाच्या टिळ्यासाठी माझ्या धर्मवीर संभाजी महाराजाला लय वेदना भोगावं लागल्या. ऐका तरुण पोरांनो, नुसती 19 फरवरी आली म्हणजे माझ्या राजाला आठवू नका. या राजाचे महाराष्ट्रावर लय उपकार लक्षात असू द्या. आज छत्रपती शिवाजी महाराजासारखी दाढी वाढवली म्हणजे शिवाजी महाराज होत नाही. शिवाजी महाराजासारखे कानामध्ये कुंडल घातले म्हणजे शिवाजी महाराज होत नाही भावा. शिवाजी महाराजासाठी कपाळावर चंद्रकोर काढली म्हणजे शिवाजी महाराज होत नाही. आणि शिवाजी महाराजाचा फोटो डोक्यावर घेऊन माझ्या राजाची जयंती साजरी होत नाही. जेव्हा केव्हा तुम्ही माझ्या राजाचे विचार डोक्यामध्ये घालाल तेव्हा माझ्या राजाची खरी जयंती साजरी होईल. लक्षात ठेवा दादांनो, खरी जयंती साजरी होईल. पण आज आम्ही फॅशन सारखं वागायला लागलो. अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फॅशन केली असती तर वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरणच नसतं बांधलं दादा. लक्षात ठेवा. म्हणून आज मायांनो, तुमची कूस पवित्र ठेवा. तुम्हाला वाटत असतं ना आमच्या पोटी शिवाजी महाराजासारखं पोरगं जन्माला आलं पाहिजे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजासारखं लेकरू जन्माला आलं पाहिजे, त्याच्यासाठी कूस पवित्र ठेवा. त्या जिजामातेची कूस पवित्र होती ना व. ज्यावेळेस माझा राजा त्या जिजामातेच्या पोटामध्ये होता ना महिला मंडळी, ऐका, माझा राजा जिजामातेच्या पोटात होता ना, तर जिजाबाईच्या मैत्रीने विचारलं, ए जिजाई, जे तुझ्या पोटात बाळ आहे हे कसं जन्माला आलं पाहिजे? जिजाई, जे तुझ्या पोटामध्ये बाळ आहे हे कसं जन्माला आलं पाहिजे ग? माझ्या जिजाईनं एवढं गोड उत्तर दिलं तिच्या मैत्रीणला, ऐक सखै बाई, ऐक सखै बाई, जे माझ्या पोटात बाळ आहे, बाळ हे असं जन्माला आलं पाहिजे, हे असं जन्माला आलं पाहिजे. बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा झाला पाहिजे, बाया वाचवणारा राजा झाला पाहिजे. असं काही लेकरू जन्माला घालावं, या महाराष्ट्रावर माझ्या राजाची लई उपकार आहे. माझ्या मायानं शिवनेरीवर शिव जन्मला, शिवनेरीवर शिव जन्मला, राजाचा अधिपती. दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, अमुचे दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवनेरीवर शिव जन्मला, शिवनेरीवर शिव जन्मला, राजाचा अधिपती, दैवत छत्रपती, अमुचे दैवत छत्रपती, हो दैवत छत्रपती, अमुचे दैवत छत्रपती. शिवबाला जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केल्या एक भोगाती, येऊनी भगवा हाती, स्वराज्य घडविण्यासाठी, स्वराज्य घडविण्यासाठी, स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केल्या एक जाती, येऊनी भगवा
संभाजी महाराज की. माझ्या तरुण भावांनो, आज गावोगावामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची पुण्यतिथी, वैराग्य मूर्ती संत गाडगे महाराजाची पुण्यतिथी करण्याचा अधिकार जर भेटला असेल आपल्याला, तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भेटला. लक्षात ठेवा, आज माझा छत्रपती शिवाजी महाराज कोण्या जातीचा धर्माचा राजा नव्हता. माझा छत्रपती शिवाजी महाराज हा रयतेचा राजा होता. लक्षात ठेवा माझ्या तरुण बाबांनो. आज कपाला टिळा लावायचा रे पोरांनो. टिळा लावण्याची लाज नका वाटू देऊ दादा. या कपाळाच्या टिळ्यासाठी माझ्या धर्मवीर संभाजी महाराजाला 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 40 दिवस मरणाच्या दारात उभं केलं. 40 दिवस मरणाच्या दारात उभं केलं दादा. आज माझ्या धर्मवीर संभाजी महाराजाच्या अंगाची कातडी काढली, त्यावर मीठ चोळलं, मीठ गरम पाणी ओतलं. माझ्या राजाला म्हणता धर्म बदला. माझा राजा म्हणतो मी धर्म नाही बदलला. अरे या बोट्याची नखे खेचू खेचू चालली नको. धर्म बदला. माझा राजा म्हणतो मी धर्म नाही बदलणार. अरे डोळ्यामध्ये गरम झालेली फार घेतली आणि डोळ्यात घातली, तरी माझा राजा म्हणतो मी धर्म नाही बदलला. मुखामध्ये जीभ होती ना मावशी, ते जीभ जरी नाही सुटी ठेवली, ते जीभ सुद्धा चिमट्यानं खेचून काढली. माझ्या राजाच्या मुखातून एकच शब्द निघालाय का दादा? माझ्या धर्मवीर संभाजी महाराजाच्या मुखातून एकच शब्द निघाला, मला मरण आलं तरी चालेल, पण मी माझा धर्म कधी बदलणार नाही. हे माझ्या राजाची शिकवण होती. लक्षात ठेवा. Shuri